मेहनतीचा असतो. मेहनत ही तुम्हाला करावीच लागेल. बघू शकता हितेशला विहाना सुपर किंग करता त्यांनी आता सांगितलं की ही टीम जिंकेल. बघू शकता त्यांची जर्सी महेंद्र भगत हेच ते महेंद्र भगत आहेत आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन वरती. सध्या मॅच महत्वाचा आहे. सेमीफायनल नंबर 1 जो जीता वही सिकंदर. फायनल मध्ये तो टीम जाईल, हरेल तो टॉप 3 मध्ये राहील. 3 नंबरचा बक्षीस प्रथमेश भोईर यांना पाहू शकता. मनीष म्हात्रे, हेमराजी भोईर ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. सलामीवीर देखील आलेत, बॅटर सुद्धा दाखवलं जात आहेत. एका बाजूला पार्थ सिंग आणि रोहित निकम. फास्ट 4 षटकं तुम्हाला अर्थातच 20 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण करायचे. आता तुम्ही वेळ वाया घालवू नका. 3 षटकांकरता फक्त 15 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत आणि त्या 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत. 2 महत्वपूर्ण मॅच शिल्लक आहेत आणि सूर्यनारायण देव सुद्धा आपल्यापासून थोडासा दूर दूर जाऊ लागलाय. चला घाई करायची आहे. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जिंकेल त्याला फायनलचं तिकीट. शिवतेज वर्सेस आपण बघतोय विहाना सुपर किंग. रोहन कुंज विहारी पाटील आणि नचिकेत घरत हे 2 ओनर्स आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. 3-2 आणि इथे 1 गेम ऑन आपण करूया. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. टाळ्यांच्या वर्षावमध्ये शिवतेजच्या डगआउट मधून देखील टाळ्या येतील आणि विहाना सुपर किंगच्या डगआउट मधून देखील टाळ्या येतील. स्ट्रायकिंगला पार्थ, नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतोय रोहित निकम. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरने केलंय या संपूर्ण मालिकेमध्ये. दोन्ही प्लेयरचा विचार केला तर संकेत 11 चंद्रपाडा या टीमच्या माध्यमातून दोन्ही बॅटर खेळतायत आणि कुणाल आहे दत्ताली टीमचा एक घातक गोलंदाज अष्टपैलू. ऍज अ कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. ऑल द बेस्ट. पहिला बॉल जबरदस्त फटका अप्रतिम ऑन दी अप. चेंडू गेला येणार कटना स्टँड मध्ये. चौकार. काय असं ते दाखवले पहिल्याच फटक्याने आणि पहिल्याच फटक्याने 4 धावा प्राप्त केलेत बॅटर पार्थ सिंगने. स्कोर मूव्स ऑन 4. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचं होतं बॅटरला. आता आत वळणारा चेंडू होता. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. थोडासा ऑफ स्टंपच्या जर आपण बघितला तर जवळ हा चेंडू होता आणि उसळी घेऊन आत वळताना दिसलाय. निर्धाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या 4. JPL मध्ये पाहिलं बलाढ्य संघ पराभव झाल्यात आणि असं नाही की प्रत्येक टीम मोठी होते. बॅलन्स टीम प्रत्येकाला मिळाले. म्हणूनच इथे चांगला खेळ ज्यांनी दाखवला ते संघ वरती आल्यात. पुढचा बॉल पार्थ यावेळी जबरदस्त ग्लान्स केलाय आणि इथे मात्र जबरदस्त फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. 2 धावा रोखला जाऊ शकत नाही. मिस्टर 360 आहे. पहिलं अर्धशतक याच खेळाडूच्या नावावर आहे. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये एकच अर्धशतक बघितलं. हायेस्ट स्कोर देखील शिवतेजच्याच नावावर आहे आणि सर्व मॅचेस जिंकणारा एकमेव संघ म्हणजे शिवतेज संघ. बरेच रेकॉर्ड या संघाच्या नावावर आहे. 3 अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर उच्चांक धावसंख्या आपण बघितली ती जितेश पाटील याची 42 धावांची. ओ हा चेंडू चांगला बॉल आहे काय. 1 धाव तर बॅटर पूर्ण करतायत. 1 धाब्याची नोंद या ठिकाणी केली जाईल आणि 22चा इशारा विरल नायर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. सेमीफायनल नंबरचा हा मॅच सुरू आहे. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर झाली आहे 7. स्कोर इज 7 नाऊ. पुढचा बॉल बघूया कशा प्रकारे असेल. 7 रन 4 बॉल. कमबॅक होतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 4 ओव्हरचा मॅच आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज आणि इथे मात्र काय करते तर यष्ट्या उद्ध्वस्त झालाय. प्लेड ऑनच्या माध्यमातून जातोय रोहित निकम बॅक टू द पविलियन. विकास वायडाची एंट्री झालाय आणि रोहित बॅक टू द पविलियन.
8 आणि कधीही कोणाची लागेल वाट असा आकडा आहे. बघूया कोणाला मिळेल आता इथे योग्य वाटचाल. कुणाल मडके म्हणूनच इम्प्रेसिव्ह केलाय. काही महागडे प्लेअर फ्लॉप ठरलेत आणि काही योग्य रीतीने आपली गुणवत्ता दाखवलंय. रेल्वे एंड कडून गोलंदाजी होत असताना विकास वायडा अप्रतिम बॅटर, दरवर्षी JPL मध्ये चमकणारा खेळाडू आहे आणि बापाणे गावातील सुपुत्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. साईस्पोर्ट बापानेचा एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि ज्या वेळी संधी दिली ना त्यावेळी सोनं केलंय. 8 रन 1 ओव्हर 1 विकेट. घाई करा प्लीज. आज अनेक चित्र पाहायला मिळाले. बऱ्याचशा प्लास्टिकच्या पिशव्या देखील आल्यात. ते कुठून आल्यात आम्हाला देखील ठाऊक नाही. नक्कीच मागील वर्षी देखील सेमीफायनल आपण पाहिला होता विकास वायडाला आणि मागील वर्षी चंद्रपाड्याचे ओनर्स होते नवीन मात्रे, त्यांचा संघ फायनल मध्ये आला होता, उपविजेता ठरला होता. मात्रे लाईन रोड यंदा नचिकेत गरत आहेत आणि सेमीफायनल पर्यंत त्यांचा संघ देखील आलाय. 8 धावा डॉट बॉल केलाय. चेंडू निर्धाव टाकला आणि आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवलाय कुणाल मडके या गोलंदाजाने. विकास वायडा एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे आणि लांब लचक षटकार ठोकण्यामध्ये तो माहीर आहे. संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये तो सध्या धावून येईल काय आपल्या संघाला. कुणाल मडके तयार. रेल्वे इन कडून गोलंदाजी करतायत. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. विकास वायडा जसा आला तसा गेलाय. विकेटचं पतन. मोठी विकेट. 2 गडी बाद. स्वागत यांनी झेल टिपलाय. धाव संख्या 8. रिप्ले आपण बघतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतो. ऑफ स्टंपवर 4थ्या स्टंपवर आणि 5व्या स्टंपवर चेंडू पिचिंग केला होता. चांगला फटका तर होता, मात्र गॅप होता ना तो प्रॉपरली शोधला होता, मात्र शोधून काढलं. त्या फिल्डरला स्वागतने केलंय. विकास वायडाचं स्वागत आणि फलकावरती धाबा आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 8. हे बघू शकता लकी स्ट्रायकर मध्ये बँजो वादक अप्रतिम ब्रास बँड वाजला जातोय आणि चांगला डान्स देखील पाहायला मिळतोय. चांगला एन्जॉयमेंट पाहायला मिळतोय. हार जीत पार्ट ऑफ द गेम, मात्र आम्ही एन्जॉय करायला आलोय आणि ते दर्शवतायत मैदानाच्या आत. अगोदरच्या ज्या लीग मॅच मधील जो पराभव झाला होता त्या पराभवाचा वचपा इथे काढण्याच्या प्रयत्नाने उतरलेत विहाना सुपर किंग्सचे खेळाडू. कारण 80 धावा बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये, 79 धावा बनवल्या होत्या आणि तरी सुद्धा पाठलाग चांगला केला होता. आज चांगलं नेतृत्व पाहायला मिळत आहे कुणाल पाटील याचं. म्हणजे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी तो करतोय. आणि नक्कीच जे स्टँडचा उल्लेख केला होता ना, इकडून एकच स्टँड आहे तो विहाना सुपर किंग वरती आलाय. रॉयल डेव्हिल शिवतेज बाजूबाजूला आहेत, ते टॉप 3 मध्ये आल्यात आणि जयश्रीराम देखील टॉप 6 मध्ये आला होता. म्हणजे इकडचे स्टँड मधले संघ वरती आले होते. पतू पॅकरचं देखील नाव घेईन. आणखीन एक हा निर्धाव चेंडू इथे दबावामध्ये आहे, कारण की पहिल्या ओव्हरला 8 धावा आल्यानंतर कुणाल मडके सध्या तरी बॅटर वरती भडके असंच म्हणू शकतो. चांगली गोलंदाजी करतायत. नियंत्रणबद्ध गोलंदाजी. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध नाही तर एकाच संघामधून खेळत असतात. कुणाल मडके आणि कौशिक. धावसंख्या धाव फलकावर 8 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा मॅच आहे. करंट रन रेट फक्त 5.3 चा पाहायला मिळतोय. ही धावसंख्या वाढणं गरजेचं आहे. ओहो, पुन्हा लाईन आणि लेंथ मध्ये बॅटर दिसत नाही. कुठेतरी नियोजन चुकलंय शिवतेज स्पोर्ट्स टीमचं. आणखीन एक डॉट बॉल. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 8. आणि एक गोष्ट जर विचार केला, निरीक्षण केलं तर कौशिक हा बॅटर रायटी आहे, मात्र लेफ्टी देखील तो चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि आज लेफ्टी म्हणून तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता, सध्या तरी फ्लॉप ठरलाय. पलटवार करावा लागेल बिट्टूला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटिंग का केले हा प्रश्नचिन्ह. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे नो डाऊट, मात्र सिंगल डबल जरी आले असते ना तरी काही मेडन ओव्हर होईल आणि ते देखील सेमी फायनल मध्ये जर मेडन ओव्हर राहिली ना तर कुणाल मडके हा स्पेल आपल्या करिअर मध्ये कधीच विसरणार नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच कान मंत्र या ठिकाणी कामी येतोय कुणाल मडके करता. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या कुणाल मडकेसाठी. सेमीफायनलच्या मॅच मध्ये टाकले मेडन ओव्हर. अप्रतिम
28,000 पॉइंट्सनी का विकत घेतलाय तर पुन्हा एकदा बडे मॅच का बडा खिलाडी बनून दाखवलंय आणि इथे कुणाल मडके एकच नाव प्रेम मध्ये येते. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूलना गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय निखिल. मोठा फटका उडवलाय चेंडूला. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमा पार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार संकटामधून बाहेर काढणारा षटकार. ऑन 20 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 20 धाबा. ह्या चेंडूवर हल्ले चढवले जात आहेत म्हणजे या षटकामध्ये 12 धाबा 2 बॉल मध्ये आल्यात. चांगले बॅटिंग आता करतोय पार्थ सिंग नावाचा खेळाडू. धावसंख्या 20. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज निखिल तयार. निखिल भोईर खन्ना या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू परंतु आज पार्थ सिंग हे मैदान गाजवतोय. त्यांनीच अर्धशतक ठोकलंय. तोच खेळाडू चांगली धावसंख्या जमा करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने सलग 3 बॉलवर 3 षटकार 3 in row बिगी. हाय पार्थ शो ऑन का घेतलंय मोठ्या पॉइंट्सने या संघामध्ये. पहिला हितेंद्र भोईरने सलग 3 षटकार मारले होते आणि त्यानंतरचा दुसरा बॅटर आहे तो पार्थ सिंग. सिंग इज किंग. जबरदस्त बॅटिंग करतोय. 26 धावा. अप्रतिम बॅटिंग केली जाते. पुढचा बॉल आता बघूया कशा प्रकारे बॅटिंग होईल. फिल्डिंग तर सजवली जाते. पार्थ शो फायर शो. पार्थ सिंग इज किंग. खन्ना इज बॅक म्हटलं जाते. होईल का? ओ यावेळी लाऊड अपील केली होती. 1 धाव तर कंप्लीट. हा देखील फटका लोअर फुलटॉस बॉल होता आणि तो बॉल बॅटरने मिस केला. लेग बाईटच्या माध्यमातून या 2 धावा येत आहेत. हा फटका थोडासा पार्थ स्वतःला कोसत असेल. संदीप सर 28 धावा 4 बॉल. येस 4 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धाबा. कुठेतरी त्याचा जो बॅकलिप होती ती चुकली गेली. जो चेंडूला पीक करायचं होतं ते त्याला जमलं नाही आणि 2 धाव मिळतात लेग बायच्या स्वरूपात. कारण शॉर्ट गली क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकाने चूक केली. त्या चुकीचा फायदा त्याने उचललाय. पुन्हा एकदा स्ट्राईक इनकडे तोच आलाय. 8 बॉलमध्ये 24 धाबा तो बनवतोय. संकट मोचकाची भूमिका तो अदा करतोय आणि प्रत्येक टीम मध्ये संकट मोचक असायला पाहिजे. जसा संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये पार्थ सिंग या खेळाडूला तुम्ही बघतायत. कारण या आधीच बघितलं तर 2 महत्वपूर्ण बॅटर बाद झालेत. एक म्हणजेच रोहित निकम आणि दुसरा म्हणजेच विकास वायडा.
हेमंत लाखात हा सुद्धा एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे. तो सुद्धा मोठे फटके खेळायची क्षमता राखतोय, परंतु सध्या ती गरज नाही. गरज आहे आणखी 1 ते 2 मोठ्या फटक्यांची. गोलंदाजी मार्गावर तयार गोलंदाज. फुल टॉस बॉल हल्ला केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेताना नेमकं काय घडलंय ते आपण बघूया. इथे दुसरी धाव घेताना फलंदाजाला परतावा लागेल. कौशिक बिट्टू हा होते बाद. धाव संख्या 3 गडी बाद 29. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. संतांच्या संस्काराचा भगवा रंग आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र भूमीचा हा भगवा रंग. जाऊया मॅचच्या दिशेने. सध्या रनआउट झालाय, विकेट सॅक्रिफाईस केलंय. 29 धावा 5 बॉल. हे म्हणाला यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त लॉग हिट केला जाते. पुन्हा एकदा 1 बाउन्सने चेंडू मात्र निघून गेलाय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेर. आणखीन एक येतोय दमदार चौकार आणि रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. Ball call, get ready for the free hit now.
येस 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात 3 गडी बाद 38 धावा. काय चांगले अफलातून खेळी साकारतोय पार्थ नावाचा खेळाडू. 11 बॉल मध्ये 33 धावा बनवलेत आणि संघाची धावसंख्या 38. फक्त 5 धावा इतर 3 बॅटरने बनवल्यात, म्हणजेच त्याची तारीफ या ठिकाणी करावीच लागेल. जबरदस्त बॅटिंग केलं पार्थने. 11 बॉल 33, 38 वरती 3. वेदांत पाटील आलाय. बघूया आता वेदांत पाटील कशा प्रकारे गोलंदाजी केली. समोरच्या दिशेनेच खेळलाय. चांगला फटका आहे. पार्थला स्ट्राईक इनवर आणलं जाते. तेवढीच चांगली फिल्डिंग कुणालच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक 39 धावा. इथे कुठेतरी जर विचार केला संदीप सर 5 बॉल शिल्लक आणि जर 50+ धावा झाल्या ना तर कुठेतरी अडचणीमध्ये देखील सापडेल विहाना सुपर किंग संघ. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 10 धावा तरी घेण्याचा विचार असेल या वेळेला बॅटिंग करताना तो शिवते स्पोर्ट्स संघाचा. स्ट्रायकिंग कडे पार्थ तयार. स्विचिटचा फटका खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर विस्तार क्षेत्राबाहेर. कलात्मक चौकार. मिळत 4 धावा. 4 धावांची धावसंख्या 43. जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. अगोदरच मन बनवलं होतं गोलंदाज आणि इथे मात्र जास्त बाहेर बॉल होता. वाईड लाईनीचा हा चेंडू होता आणि तो देखील चेंडू छेडला गेला. उपयुक्त या 4 धावा. 12 बॉल मध्ये 37 धावा या संपूर्ण मॅच मध्ये आपण बघतोय. 43 धावा. 3 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फिल्डर आहे. 1-2 आणि 3. कॅच छुटा. पुन्हा एकदा दिल तुटा. मला वाटते सकाळी नाश्त्याला दही शक्कर खाऊन आले असतील पार्थ. जबरदस्त बॅटिंग होते. जीवनदान मिळते. येस नो डाऊट. आता सुद्धा तो 39 धाव बनवतोय आणि हा झेल त्याचा सोडलाय. जीवनदान दिलं जाते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाद्वारे. धावसंख्या 45. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. स्कोर इज 45. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ऑन दी अप आणि काय जागा बनवली. इनसाइड आउट. ते देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या वरून. शॉट ऑफ द मॅच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं होतं की 50-51 धावा तरी पाहिजेत आणि त्याच धावा या ठिकाणी धावफलकावर आलेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत अक्षय. आणि एक अजून रेकॉर्ड होऊ शकतो पार्थच्या नावावर. एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. आता 14 बॉल मध्ये 45 वरती खेळतो. एखादा षटकार आला किंवा 5 धावा 2 बॉल मध्ये आलेला तर दुसरं अर्धशतक देखील पार्थच्या नावावर राहू शकतं. काय ते होईल पूर्ण. पुढचा बॉल वेदांत पाटीलचा. छोटा पॅक बडा धमाका करावा लागेल वेदांत पाटीलला. 4 बॉल मध्ये 13 धावा खर्च केलाय पार्थ करता. पुढचा बॉल रनवे मध्ये चुकलाय. बिघाड झालाय. दबाव आहे स्पष्ट दिसून येतोय. विहाना सुपर किंग सुपर से भी ऊपर आहेत आज. आणि शिव तेज काय तेजस्वी बॅटिंग पार्थची पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा स्वीप केला जातोय. आडव्या बॅटने गॅप सोडला जातोय का तर चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक आता पुढे सरसावते. येऊन पोहोचते 53च्या घरामध्ये. आता 1 बॉल आहे आणि 3 धावा पार्थला देखील पाहिजे 50 धावा करण्याकरता. काय होतील. व्हॉट बॅटिंग. 15 बॉल मध्ये 47 धावांचं योगदान. धावसंख्या 53. आणि मला असं वाटतंय ज्या पद्धतीने तो बॅट मधून धावा बनवतोय असं वाटतं ह्या अर्धशतक त्याचं होईल या ठिकाणी. 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 3 गडी बाद 53. चांगली धावगती अद्यावत केली आहे बॅटिंग करताना शिवते स्पोर्ट्स टीमने. मोठा फटका. ऑन ड्राईव्ह आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. तो चकून पुढे चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3री धाव घेण्याकरता बॅटर धावतोय आणि पाहता पाहता काय घडलंय बघूया. हे अर्धशतक पूर्ण होतं बॅटर पार्थ. या टुर्नामेंट्स मध्ये 2 अर्धशतक करणारा एकमात्र खेळाडू तो म्हणजेच पार्थ सिंग. एकदा जोरदार टाळ्या पार्थ करता. काय नशीब आहे या खेळाडूचं बघा ना. इथे फिल्डरने बॉल सोडला. रनआउटची संधी होती आणि तिथे 3 धावा. पार्थ पुन्हा एकदा बॅट दाखवायचे आहे डगआउटच्या दिशेने. यावेळी बघू शकता हा आहे पार्थ. ऑन स्क्रीनला बघू शकता 50 धावा 16 बॉल मध्ये 4 चौकार 4 षटकार 312.50चा हा स्ट्राईक रेट. एक रेकॉर्ड जाता जाता आपल्या नावावर करतोय. 2 अर्धशतक
JPL सीझन 3 मध्ये. अक्षय, एक वेळ अशी स्थिती होती 8 वर 2 गडी बाद झाले होते, त्यामुळे संकट आली होती आणि त्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम केलं संकटमोचक पार्थ सिंगने. काय चांगलं बॅटिंग केलंय, 4 षटकार आणि 4 चौकार त्यांनी ठोकलेत. 16 बॉल्स मध्ये 50 धावा बनवल्यात. आणि एक वेळ अशी होती की मेडन ओव्हर दुसरी ओव्हर गेले, म्हणजे ती मेडन ओव्हर जाऊन सुद्धा बाकीचे बॅटर्सचा जर विचार केला पाहू शकता. 16 बॉल मध्ये 50 पार्थ, बाकीचा रोहित 0 रन, 1 रन विकास वायडा आणि 1 रन हेमंत लाखात, म्हणजे 2 रन प्लेयर्सने केलेत. आणि जबरदस्त बॅटिंग. बॉलिंग समरी आपण पाहू शकता. बॉलिंग अनालिसिस कुणाल पाटीलने 3 डॉट बॉल केले, 1 विकेट, 7 रन दिले एका ओव्हर मध्ये. कुणाल मडकेने मेडन ओव्हर टाकली, 6 डॉट बॉल 1 विकेट. आणि निखिल इथे मात्र 1 डॉट बॉल त्यांनी टाकला. 28 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या निखिलच्या. आणि वेदांत या गोलंदाजाकडून 18 धावा. 28 आणि 18 या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. तीस आल्या त्या धाव संख्येमध्ये, मात्र लेग बाईटच्या धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होत नाही. ते स्क्रीनवरती शो केलंय. 24 बॉल 57 धावेची गरज. त्यांनी मारले तर आम्ही देखील मारू, ही क्षमता आहे विहाना सुपर किंग्स मध्ये. सध्या पार्थ एकच नाव फ्रेम मध्ये, कॅमेरा देखील त्याच्यावरती फोकस आहे. जबरदस्त बॅटिंग केले, खऱ्या अर्थाने हिरो आहे. आणि शिवतेज संघाने भरपूर ऑप्शन मध्ये वेट केला होता. पाहू शकता संपूर्ण शिवतेजचा स्क्वॉड तुमच्या ऑन स्क्रीन वरती. आणि हा आहे विहाना सुपर किंगचा स्क्वॉड तुमच्या स्क्रीन वरती. अनेक वेळा उल्लेख आम्ही केलाय, सध्या मॅच इम्पॉर्टंट आहे. विहाना सुपर किंग वर्सेस शिवतेज स्पोर्ट्स आपण पाहू शकता. आणि हे दोन्ही टीमचे स्क्वॉड आपण पाहू शकता. घाई करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत ही मॅच. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. शिवतेज चंद्रपडा नचिकेत घरत यांचा संघ विहाना सुपर किंग रोहन कुंज विहारी पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय. या ग्राउंड वरती कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. असं नाही की होणार नाही. क्लायमेट जरी पडला ना तरी मनातले विचार पडलेले नाही आहेत. क्रिकेट जिद्दीचा खेळ आहे, म्हणूनच इथे आता करावं लागेल, लढावं लागेल. अभिनय तो कभी नाही. गोपी आहे स्ट्राईक एनला, कौशिक बिट्टू बॉलिंग मार्क वरती. देऊया पुन्हा एकदा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. टार्गेट सेट आहे 24 बॉल मध्ये 57 धावेचा. पहिला बॉल कौशिकचा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती सुनील कॅच कॅरी करतोय. पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. गोलंदाजाचं केलं जाते भव्य स्वागत कौशिक मात्रेच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर कौशिक आले, पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवून दिले. जरूर डावखुऱ्या शैलीने ते मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आले होते अक्षय, परंतु जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांची बॅटिंग थोडीशी खराब राहिली. परंतु आता मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवून दिले शिवतेज टीमला. परंतु पहिल्या डावात जर पाहिलं तर पार्थचा खेळ अप्रतिम राहिला. या संपूर्ण मालिकेमध्ये जर जबरदस्त धावसंख्या त्याने आतापर्यंत बनवल्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखी एक विस्फोटक फलंदाज ज्यांच्या षटकामध्ये 28 धावा आल्यात, आता ते मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर निखिल खन्ना इज बॅक. त्या ओव्हर मध्ये जास्त धावा आल्या होत्या खन्नाच्या, पार तुटून पडला होता. जबल विचार केला ना, निखिलच्या ओव्हर मध्ये आल्यात 28. 2 लेग बाईज म्हणजे टोटल 30 धावा त्या ओव्हर मध्ये आल्यात. आणि ती ओव्हर मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरलाय. मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. निखिल खन्ना इज बॅक होईल का? क्षमता आहे या खेळाडूमध्ये. जवळून पाहिलं या खेळाडूला. डेबी संघ अडचणीमध्ये असताना अप्रतिम बॅटिंग केले. मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागली जाते. अभिनय तो कभी नाही. निखिलला बॅक व्हावं लागेल. पहिला बॉल निखिल करता. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, परंतु डिरेक्ट हिट होईल का? मात्र नाही. सध्या चान्स घेतोय शिवतेज टीम, कारण की अकाउंट मध्ये धावा जास्त आहेत. जिग्नेशजी म्हात्रे यांचं झालंय शुभागमन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आलंय पॅशन प्लस ही बाईक
आणि त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम जिग्नेश दादा म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या धावफटकावरती 1 चक्रामध्ये 1 गडी गमावल्यानंतर आता मात्र जर पाहिलं तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये विहाना सुपर किंग्स. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पार्थला आठवावं लागेल. ज्याप्रमाणे पार्थने मैदानाच्या आतमध्ये खेळी केली ते फटके येणं अपेक्षित असतील. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला बॉलला वडवले गेले. क्षेत्ररक्षक आलेत बॉल खाली. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केले आहेत. त्या म्हणजेच टोटली जर पाहिलं तर किती रन आहे? एकच धाव एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 चक्रामध्ये 2 रन टोटल झालेत. विरल नायर सर देखील दर्शवितात. थोडे या साईडने फिल्डर दिसत नाही, मात्र धावणारे बॅटर दिसले पाहिजे आपल्याला, हेच ते सांगतायत. पुढचा बॉल यावेळी मात्र चांगला फटका आणि इथे मात्र हेमंत पाहत राहिला. चेंडू मात्र त्याच्या वरून निघून गेला आहे. चौकार. अशा प्रकारचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे. संदेश आणि दुसऱ्या बाजूला निखिलच्या माध्यमातून जबरदस्त फटका होता. निखिलच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला जर पाहिजे तर सुंदर फटका विथ द टायमिंग आणि सरळ चेंडू निघून गेला. तो म्हणजेच सीमारेषे पार क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चौकार. या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6-20 चेंडू 51 धावांची लक्ष्य इथून देखील असेल. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आता मात्र निखिल देखील चार्जेबल फलंदाजी करतायत. या पहिला चौकार, त्यानंतर ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये JPL सिक्सर. 6 धावा. खन्ना इज बॅक आणि त्याला देखील मार पडला होता तर मी देखील मारेन. त्या धावा वसूल करण्याची क्षमता आहे. मी म्हटलंय खन्ना आहे तर मुमकिन आहे. आणि निखिल खन्ना इज बॅक. व्हॉट अ शॉट. जबरदस्त पॉवर हिटिंग. 12 धावा म्हणून अजून मॅच आहे. 19 बॉल मध्ये 45. त्यांनी मारलेत, आम्ही मारू. आमच्याकडे क्षमता आहे. जरूर ओव्हर मध्ये खराब पडला होता खन्ना, मात्र आता बॅटिंग मध्ये चालतोय. कौशिक बॅटिंगला देखील खराब बॅटिंग केली होती. गोलंदाजी मध्ये देखील मार पडलाय, म्हणून कौशिक वरती दबाव टाकला जातोय. पुढचा बॉल कौशिकचा. खन्नाने तर आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. निखिल भोईर. खन्ना इज बॅक. पुन्हा एकदा आता मात्र हेमंत आहे. हेमंतनी कॅच सोडलाय. काय मॅच सोडलाय आज प्रश्नचिन्ह निर्माण आणखीन एक येतोय निखिलच्या बॅट मधून. मिस फील्डचा नशिबाचा आलाय षटकार. 6 धावेने धापळक वेगाने पुढे आले. 18 धावा 18 बॉल 39 ची गरज. महत्वाची मॅच आहे. निखिलला देखील माहिती आहे चांगली फटकेबाजी निखिल मैदानाच्या आतमध्ये करतायत. फुल टॉस होता. थोडासा जर पाहिलं तर मिस टायमिंग झाला होता. हेमंत आले होते त्या ठिकाणी या संघाचे आयकॉन, परंतु त्यांच्या माध्यमातून चुकी घडली जाते आणि बॉल थेट मैदानाच्या बाहेर. 6 धावेंकरिता षटकार निघून जातोय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती एकंदरीत जर पाहिलं तर 18 झाले आणि वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईरच्या धावा 4 चेंडू मध्ये 17. त्यामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी. 1 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. कमालीची फलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून, परंतु मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणं फार गरजेचं राहील. ते म्हणजेच शिवतेज टीमच्या माध्यमातून ज्याप्रमाणे पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्या आहेत, परंतु इथून देखील जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 फार महत्वाचं राहील. आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर कुठले गोलंदाज येतील हे पाहणं महत्वाचं राहील. नक्कीच 18 बॉल 39 ची गरज. इथे मात्र चालावं लागेल संदेशला देखील. संदेश मध्ये देखील क्षमता आहे. सानेगुरुजी टीमचा हा खेळाडू आहे आणि या खेळाडू मध्ये देखील क्षमता आहे. 13चा आता आस्किंग रिक्वायर रन रेट असणार आहे. करंट रन रेट बघा 18चा आहे. म्हणून मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये हवा काढलेली आहे गोलंदाजाची. काही कमबॅक होईल इथून, कारण की इथून बरेच चित्र आपण पलटताना पाहिलंय. बॉलिंग मार्क वरती JB जयेश बुरकुंड. ड्राईव्ह केला जातोय. आता 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा होईल का प्रयत्न? पैकी करा. इथे काहीतरी बिट्टूच्या माइंड मध्ये चाललंय. या 2 धावा 2 धावेने धावपळक 20. 17 बॉल मध्ये 37 धावा. मॅच बनले आणि मॅच आता बनवावीच लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील. निश्चित स्वरूपात ज्याप्रमाणे निखिल फलंदाजी करतायत, आता मात्र तशाच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदेशला देखील करणं फार अपेक्षित राहील. परंतु कमबॅक गोलंदाजांना देखील करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे पहिल्या षटकात धावा खर्च केल्या आहेत, या षटकात धावा रोखायच्या आहेत, परंतु संदेशच्या धावा ठोकायच्या आहेत.
हो यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट कुठल्याही प्रकारचं खेळायचं नाही. मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तिथून पहिला धक्का टीम वियाना सुपर किंग्स संघाला लगावला जातो. परतावा लागेल संदेश बॅक टू दी पॅव्हिलियन. चुकीचा कॉलिंग पाहायला मिळतोय दोन्ही खेळाडूंमध्ये. मात्र इथे संदेशला विकेट टाकणं देखील महत्वाचं होतं, कारण की एका साईडने निखिल चांगली बॅटिंग करतोय आणि कुठेतरी कुणालला आणायचंय. कुणाल पाटील लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे. काय कॅप्टन्सी केलंय, जबरदस्त इम्प्रेस केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. तितके मोठे तारे सितारे नव्हते, मात्र तितक्या खेळाडूंना एकत्र येऊन जबाबदारी अप्रतिमरित्या पार पडलंय. मिस्टर कुणाल पाटील स्ट्राईक इन वर आलाय. 16 बॉल 36 ची गरज. मॅच ऑन. 50-50 बॅटल आणि इथे कोणीही भविष्यवाणी आपण करू शकत नाही, कारण की आता मॅच बनलाय अप्रतिमरित्या. 16 बॉल 36 चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये आलाय. कुणाल 4 बॉल मध्ये कुणालच्या बॅट मधून विहाना सुपर किंग्स विचार केले 1 ते 2 फटके आलेला तर मॅच मध्ये बनून राहील. आणि जेबी शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा विचार करेल की जेबीच्या गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा आणि डॉट्स बॉल विकेट. कुणाल आलाय आणि कुणालनी दाखवून दिले कप्तानी इनिंग माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. का कॅप्टन ठेवलंय, का आयकॉन ठेवलंय विहाना सुपर किंगचा कुणाल पाटील. हा एक किंग षटकार. स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहेत. जबरदस्त फटका होता. तिथून जर पाहिलं तर सरळ चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. कुणाल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. ज्याप्रमाणे संघाचे आयकॉन आहेत त्याचबरोबर जर पाहिलं तर कॅप्टन देखील आहेत आणि कॅप्टन कुल फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. संघ अडचणीत असताना जर पाहिलं तर अडचणीतून बाहेर काढणारा फटका पाहायला मिळाला. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला टेट बॅक टू बॅक. दुसरा षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसलेत मिस्टर कुणाल पाटील. बघता काय रागाने षटकार मारलाय कुणाल पाटील वाघाने आणि इथे वाघाची दहाड दिसून आले. आणखीन एक बॅक टू बॅक ऑन स्क्रीन बघू शकता. 2 बॉल आणि दोन्ही स्लॉग हिट. काय फटका बनवलाय, काय फटका सजवलाय. आणि इथे जेबी मागील मॅचचा हिरो सध्या तरी ठरतोय 0, कारण की 6 धाव्याने धावपळक आता वेगाने पुढे आलाय 33च्या घरामध्ये. म्हणून म्हटलंय 14 बॉल 24. त्यांनी मारले तर आम्ही देखील मारू. आणि जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट, चिकाटीचा खेळ आहे क्रिकेट. इथे मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि ते नियंत्रण कॉन्सन्ट्रेट कुणाल पाटीलच्या माध्यमातून. लगातार तिसरा येईल का? फटका फसलाय. भावेश पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेअर आहे, मात्र थोडासा शॉर्ट पडला जातोय. आणखीन 2 धावा. आम्ही म्हटलं होतं की 1 ते 2 फटके आले तर मोठे फटके येताना दिसतील. जनार्दनजी म्हात्रे साहेबांचं झालंय शुभागमन. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जनार्दनजी म्हात्रे JPL सीझन 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 13 बॉल 22 ची गरज. धावसंख्या धाव फटकावरती 35 झाल्या. 2 गडी बाद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालेले आहेत. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल फुलटॉस होता. यावेळेला मिस केला, परंतु बॉल सुंदररित्या ढकलून दिला गेला. बॉल चालला तो म्हणजेच क्षेत्ररक्षक आहेत कावकर रिझर्वला एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धावायचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. पाहता पाहता जर पाहिलं तर या 2 धावणे संघाची धावसंख्या धाव फटकावरती 37 रन 37 धावा धाव फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर 2 षटकामध्ये आतापर्यंत 37 झाल्या आहेत. 12 मध्ये 20. इथून देखील समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. 12 बॉल 20 ची गरज. चला शिवतेज फिल्डिंग लावून घ्यायचा आहे. 10चा हा रिक्वायर रन रेट असणार आहे. ऐकूया सुंदर संगीत. 12-20. लाखाचं बक्षीस. सदोतीस वरती 2 विकेट म्हणून निखिल आहे आणि निखिल मध्ये क्षमता आहे. मात्र आता गोलंदाज कोणाला आणलं जाईल इथून या एंडने मॅचचा निकाल पाहायला मिळेल. फिल्डिंग लावून घ्या शिवतेज. फिल्डिंग लावून घ्या शिवतेज. फिल्डिंग लावून घ्या शिवतेज. आम्ही 3 वेळा म्हटले, मात्र तिथे शिवतेज टीम रेडी नाहीये सध्या. थोडस जो माइंडसेट आहे ना तो वेगळा असेल. दबाव आहे, महत्वाचा मॅच आहे, जिंकेल फायनलचं तिकीट आहे आणि अशा वेळेला
या गोष्टी होत असतात. मात्र विहाना सुपर किंग प्रमाणे लढले. चेन्नई सुपर किंग आम्ही म्हटलं होतं तो लोबो आहे आणि त्या लोबो प्रमाणे लढल्यात. रोहन कुंजविहारी पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. नचिकेत घरत आता दगदग असेल त्यांच्या मनामध्ये, कारण की ज्या अनुषंगाने आता खऱ्या अर्थाने एक ट्रम्प कार्ड गोलंदाज मागवला गेलाय. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये ओव्हर टाकली नाही आणि आता पार्थला बोलवलं गेले, त्यांनीच धावा केल्यात आणि आपण बघतोय कुणाल पाटील साठी 500 रुपये आल्यात. राजेंद्र पाटील गजा यांच्याकडून ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. पार्थ बॅटिंग करताना हेमराज भोईरनी देखील मॅच एन्जॉय केली आणि जबरदस्त बॅटिंग केली. मात्र आता विहाना सुपर किंगचा एकच किंग आहे, तो निखिल आणि कुणाल पाटील हे 2 किंग्स आहेत आणि पार्थ सिंग समोर आहे. 12 बॉल विचची गरज. पुन्हा एकदा स्लॉग हिट करायचं होतं, स्वीप करायचं होतं, मात्र आडव्या बॅटने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. निखिल ज्या धावा दिल्या होत्या त्याचा दबाव न जाणवता इथे माझ्या संघासाठी मी काहीतरी करेन आणि तीच अप्रतिम बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहिलं. 39 धावा झाल्यात फलकावरती, 2 गडी बाद. निश्चित स्वरूपात आपण पाहताय 57 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजे दोन्ही फलंदाजांचं, कारण की ज्याप्रमाणे ते फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. कुणाल देखील आहे त्या सोबतीने आपण निखिलला पाहतोय. 11 चेंडू 18 धावांचे समीकरण या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या डावात चांगल्या धावा गेल्या पार्थने, परंतु या धावा रोखल्या जातील का हे पाहणं महत्वाचं राहील. सुंदर फटका आहे त्या ठिकाणी जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी पाहता एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40 धावा, 10 चेंडू 17 धावांची गरज. आणि आम्ही उल्लेख देखील केला होता शिवतेज संघाकडे जे 4 बॉलर यूज केलेत ना, आणि 5वा हा आहे पार्थ. सर्वात मेन बॉलर कोण असेल शिवतेज टीमचा तो पार्थ आहे आणि आता मात्र योग्य क्षणाला त्याला गोलंदाजी दिली जाते. त्यांनीच विश्वास दाखवलाय, त्यांनीच धावा केल्यात आणि आता त्यालाच मॅच बनवावी लागेल. येणारे 10 बॉल 17 कुणाल आहे, कुणाल पाटील कॅप्टन कूल आणि जबरदस्त बॅटिंग. अनेक तारे सितारे फ्लॉप गेलेत, मात्र कुणालने दाखवून दिलंय या स्पर्धेमध्ये त्याचा दमकन. मात्र पार्थ आहे, मे हू ना हेच त्यांनी म्हटलं असेल. काय समोरून चेंडू टर्न केलाय, सरळ बाहेर आउट स्विंग होतोय आणि 9 बॉल मध्ये आता 17. कधी काटा इकडे बदलते, कधी काटा तिथे, कधी मीटर वाढलं जाते, कधी कमी होतंय. हेच तर खरं क्रिकेट आहे. पुढचा बॉल यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु डीप मध्ये पाहायला मिळतोय, परंतु बॉल वेगाने फरार होतोय. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना अप्रतिम फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. जबरदस्त शेवटच्या या एकंदरीत पाहिजे सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहताय जबरदस्त धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3च्या सहाय्याने धावसंख्या धावफटकावरती 43. 8 बॉल 14 धावेची गरज असेल. पैसा वसूल मॅच आपण या JPLचा थरार पाहताय. जुचंद्र परिसरामध्ये एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि प्रत्येकांना आवडणारी स्पर्धा आपण पाहतायत. 8 बॉल 14ची गरज. स्पर्धेकडे तर लक्ष आहे, मात्र मॅच इम्पॉर्टंट आहे, नॉकआउट मॅच आहे. 8 बॉल 14ची गरज. निखिल खन्ना इज बॅक की ते पार्थ. काय घडेल, काय बिघडेल. पुढचा बॉल. 8 बॉल 14ची गरज. जबरदस्त मॅच. दांडी गुल आणि इथे मात्र पुन्हा एकदा ते दृश्य घडलंय तुषार. 7 बॉल 14, प्रत्येक बॉलवरती 2 धावा. हा चेंडू जो असेल ना शेवटचा तो मॅचचा एक इम्पॉर्टंट चेंडू असेल. इथे चौकार षटकार लागला तर विहाना सुपर किंग वर्चस्व दाखवेल, कारण की एंड चेंज होणार आहे गोलंदाजी करताना आणि तिथे 12 ते 14 धावा राहिल्या तर एक ऍडव्हान्टेज शिवतेज संघाकडे देखील असेल. आता बॅटर येईल 28,000 पॉइंट्स, ज्याच्यावरती या संघामध्ये सर्वाधिक बोली लागले त्याचा खेळ देखील तसाच राहिलाय. कुणाल मडके काय बॅटिंग केलंय, काय इम्प्रेस केले, मैदानाच्या आतमध्ये येतोय. 7-14 हा बॉल फार महत्वाचा. 43 धावा, 3 गडी बाद. आता मात्र 7 बॉल 14. काय म्हणशील या मॅचच्या विषयी. नाही, कामगिरी जर पाहिलं तर निखिलच्या माध्यमातून चांगली राहिली होती, परंतु 7 चेंडू 14 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज जरूर या फलंदाजीचे एकंदरीत जर पाहिलं तर व्हॅल्यू जास्त आहे, परंतु जर पाहिलं तर त्यांची कामगिरी देखील दमदार राहिले. आणि आज जर पाहिलं तर रोहन दादा देखील खुश असतील स्वतःच्या संघावरती, ज्याप्रमाणे त्यांची संघाच्या माध्यमातून कामगिरी राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कुणाल मडके आलेत, मोठे फटके खेळू शकतात, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करतील पाहणं महत्वाचं राहील. ओव्हर दी विकेटने कुणाल आलेत, वेगवान बॉल होता, परंतु या वेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नशिबाचा चौकार निघून जातोय. बॅटच्या साहाय्याने येणारा कुणाल मडकेच्या माध्यमातून लॉंग स्टॉप रिझनला मॅचला कलाटणी देणारा हा चौकार. नशीब क्रिकेटमध्ये नशीब हवाय
आणि ते नशीब दिसलंय. ऍक्शन रिप्ले बघू शकता. 6-10 ची गरज आहे. इनसाइड एज एसटी रक्षकाला बीट, बॅटर बीट आणि सरळ लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर चौकार आला. 6-10 फिल्डिंग लावून घ्या. आम्ही देखील सांगतोय मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमला. आम्ही देखील काही म्हणू शकत नाही. 6-10 एवढंच सांगेन की घाई करा, कारण की इथे प्रश्न आहे नंबर 1 की नंबर 3, फायनलला जायचं की नाही. नंबर 1, 2, 3 आणि प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेतात. मात्र भारतीय रेल आपल्याला पाहायला मिळतं. तिथून मॅच खास थांबवले JPL करता. 6 बॉल 10 ची गरज. भावेश पाटील पॉप्स बॉलिंग मार्क वरती आलाय. 6 बॉल 10 ची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच अँड वॉट अ मॅच. अप्रतिम मॅच, पैसा वसूल मॅच, नॉक आउट मॅच, फायनल मध्ये जाणारा मॅच. आणि ते शिवतेज की आपण पाहणार आहोत वियाना सुपर किंग स्क्रीनवरती. भारतीय रेल आणि त्यांचे चालक देखील पाहायला मिळत आहेत. संपूर्ण दाखवलं जात आहे या ऑन स्क्रीन वरती. आता सध्या भावेश पाटील ऐवजी आयकॉन प्लेअर वरती भरोसा दाखवला. कॅप्टन कूल वर्सेस कॅप्टन कूल. हेमंत वर्सेस कुणाल, कुणाल वर्सेस हेमंत. 6 बॉल 10. शिवतेज की विहाना सुपर किंग. अप्रतिम मॅच रंगलाय. सेमीफायनलचा मॅच आहे, यानंतर फायनल देखील आहे. घाई करा. पहिला बॉल, पहिला बॉल आणि कॅच उडालाय. भावेश पाटील आलाय. पप्पू इथे पास नाही तर नापास झालाय. पप्पू फेल होगा हेच म्हणू शकतो. हा कॅच टाकलाय की मॅच लेफ्टीला स्ट्राईक असेल आणि इथे 5-8 कोण लावेल कोणाची वाट. महत्वपूर्ण झेल होता, परंतु तो त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील आलेत, अक्षरशः जर पाहिलं तर फलंदाजांवरती एकंदरीत पाहिलं तुटून पडलेत. परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा प्रकारची फलंदाजी त्यांची देखील राहील पाहणं फार महत्वाचं राहील. येणारे बॉल असतील 5. विजयाकरिता 8 डावेंचं लक्ष. ऑन साइडला एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय. झेल होईल का? तर झेल नाही आहे. या मॅच मध्ये आणखीन टर्निंग पॉइंट काय आहे अक्षय तर एकंदरीत जर पाहिलं तर झेल घेणं फार महत्वाचं होतं. पहिल्या बॉलवरती झेल उडालाय, ती सुटली. दुसऱ्या बॉलवरती झेल उडाली, ती देखील सुटली. म्हणजे 4 धावा असं म्हणावं लागेल अवंतरच्या माध्यमातून वियाना सुपर किंग्स संघाला मिळाल्यात. नशिबाची साथ फार महत्वाची असते जीवनामध्ये, क्रिकेटमध्ये, आणि ते दिसते. कुणालच्या बाजूने नशीब झुकलंय. म्हणून जर चांगली कामगिरी राहिली ना, कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागते. 4-6 ऑन दिलाय ट्रेननी आणि इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. रोहित निकम आहे, चांगले फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी यावेळी काय घडतंय थोडा कमी. 2 धावा कंप्लीट. बाग मिल्का बाग. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी फेकी खराब. 4 धावा पूर्ण. बॉडी लँग्वेज दिसते. 5 धावा पूर्ण. काय 6वी धाव होईल? JPL मधला पहिला हायफाय धावून काढलेला पंजा, आणि या पंजा सरळ गालावरती लागलाय तो म्हणजे शिवतेज या टीमवर. रॉयल डेव्हिल्स कॅप्टन येऊ द्या. 3 बॉल 1. मी म्हटलंय खलनायक झालाय रोहित निकम. कॅच देखील आपण पाहिला भावेशनी, त्यानंतर JBनी आणि त्यानंतर रोहित कडून ही मिसफील्ड. खऱ्या अर्थाने बॅकअप नसलं तर मी म्हटले लवकर पॅकअप होते. असं नाही की मॅच गेलाय. 3 बॉल 1 मॅच बनू शकतो. मॅच बनू शकतो इथे शिवतेजच्या बाजूने देखील. मात्र काय मॅच झालाय. मी म्हटलंय 57 धावा जरी वाटल्या असले ना तरी विहाना सुपर किंग मध्ये क्षमता आहे. त्यांनी मारलेत, आम्ही देखील मारू. आता यावेळी फक्त आणि फक्त विचार आहे डॉट बॉल आणि विकेटचा. काय एखादा डॉट बॉल येईल. 3 बॉल 1 ची गरज. पुढचा बॉल. कुणालने बाजी मारले आणि इथे मात्र जबरदस्त शिवते स्टँड मध्येच दाखवून दिले की माझ्यामध्ये क्षमता आहे. कॉंग्रॅच्युलेशन वियाना सुपर किंग फायनल मध्ये प्रवेश केलाय. रॉयल डेव्हिल्स आपला कॅप्टन येऊ द्या. दोन्ही टीम आहेत ना, या टीम मध्ये इतके मोठे प्लेयर्स नाही आहेत, मात्र त्या टीम मध्ये आहे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. त्या टीमचे कॅप्टन आहेत चांगले, म्हणून फायनल मध्ये प्रवेश केलाय. मी म्हटलंय जो सर्व मॅचेस जिंकतो ना तो सेमीफायनल फायनलला पराभव होतोय. आणि प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलंय या घटना घडल्यात. हार्ड लक शिवतेज, आपण देखील एक चांगला संघ आहात. कुठेतरी या मॅच मध्ये
ज्या धावा गोलंदाजाला पडल्या. ही मॅच समरी ऑन स्क्रीन. पार्थ सिंगच्या 50 धावेंवरती पाणी पेरले कुणाल पाटीलच्या 9 बॉलमध्ये 28 धावसंख्येच्या. आणि काय जबरदस्त बॅटिंग, रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबल. चला या कॅप्टन या. मेगा फायनल रॉयल डेव्हिल्स. म्हणून वियाना सुपर किंगनी सांगितले की इकडचे सर्व संघ पराभव झाले.